जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, मी तुम्हाला दिलेल्या प्रॉमिसनुसार आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच सेतू केंद्र याकरिता नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी जाणून घेणार आहोत की कोणत्या नवीन डिस्ट्रिक्टकरिता हे आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्याकरिता अर्ज मागवण्यात आलेले आहे. तसेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून अगर तुम्ही दिव्यांग आहात म्हणजे अपंग आहात, तर तुम्हाला खूप एक मोठी आनंदाची बातमी सुद्धा देणार आहे. तर मित्रांनो, मुंबई सुबुर्बन या डिस्ट्रिक्टकरिता एकूण 374 आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे आणि हे अर्ज ऑनलाईनरित्या मागवण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, या मागणीला आपण अर्ज कसा करू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप न लांबवता वळूया डायरेक्टली आपल्या टॉपिककडे. तर मित्रांनो, तुम्ही डिस्प्लेवर बघू शकता. तुम्हाला मुंबई उपनगर जिल्हा म्हणजेच मुंबई सुबुर्बन डिस्ट्रिक्ट या जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला यायचे आहे. याकरिता तुम्ही सिंपली क्रोमवर मुंबई सुबुर्बन एवढं सर्च करा. त्यानंतर तुम्हाला पहिलीच वेबसाईट मिळेल. त्या वेबसाईटवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पहिलीच एक वेबसाईट ओपन होईल, म्हणजे डॅशबोर्ड ओपन होईल. यानंतर इथं तुम्ही कॉर्नरला बघा, इथं मोर एकच ऑप्शन आहे. या ऑप्शनमध्ये तुम्ही क्लिक करा आणि इथं बघा नोटीस हे ऑप्शन आहे. नोटीसवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा खाली बघू शकता काही ऑप्शन दिलेले आहेत. यामध्ये अनाउन्समेंट हा एक ऑप्शन आहे. अनाउन्समेंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक नवीन डॅशबोर्ड ओपन होईल आणि या डॅशबोर्डमध्ये तुम्ही बघू शकता आपले सरकार सेवा केंद्राकरिता 3 नोटिफिकेशन आलेले आहेत, म्हणजे जाहिरात आलेल्या आहेत. आता ह्या तिन्ही जाहिरात हे कशाकरिता आहेत आणि त्या तिन्ही जाहिरातमध्ये काय लिहिलेले आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम जी पहिली जाहिरात काढण्यात आलेली आहे ती बघा, आपले सरकार सेवा केंद्र ASSK सेतू केंद्र टेंडर. आता ही जी जाहिरात आहे ही जाहिरात 30/5/2025 या तारखेला काढण्यात आलेली आहे आणि ही जी जाहिरात आहे या जाहिरातमध्ये आपले सरकार सेवा केंद्राकरिता जो टेंडर मागच्या कंपनीला देण्यात आलेला होता, त्यांच्या टेंडर एक्सपायर झाल्यामुळे आता नवीन कंपनीला हे टेंडर देण्याकरिता हा जाहिरात काढण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आता हे टेंडर म्हणजे काय? तर मित्रांनो, प्रतिवर्षी एखाद्या कंपनीला हे आपले सरकार सेवा केंद्राच्या स्थापनेकरिता टेंडर देण्यात येते आणि त्या टेंडरकरिता तुम्हाला अप्लाय करावे लागते आणि अप्लाय केल्यानंतर जर तुमची निवड होत असेल तर तो टेंडर तुम्हाला सोपवण्यात येते आणि मग आपले सरकार सेवा केंद्राची काही माहिती आहे आणि जे काही विल्हेवाट आहे ते तुम्हाला त्यावेळी करावं लागतं. तर मित्रांनो, तुम्ही हा जो काही टेंडरची जी काही जाहिरात आहे, या जाहिरातला प्रॉपर बघून घ्या आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला जे काही दिनांक आहे, दिनांक ते सगळे व्यवस्थित दिलेले आहे. तर इथं बघा, ई-निविदा प्रक्रिया. आता ही जी काही ई-निविदा आहे, या ई-निविदाची जी काही तारीख आहे 30/5/2025 रोजी 11 वाजून ते 30/6/2000 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत. तर मित्रांनो, या तारखेला हे टेंडर सुरू झालेले आहे आणि या तारखेला हे टेंडर बंद होणार आहे. तर या तारखेला जी शेवटची तारीख आहे, या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्हाला या टेंडरकरिता अप्लाय करायचे आहे आणि अप्लाय केल्यानंतर तो टेंडर मग ते तुम्हाला द्यायचे की नाही द्यायचे हे तुमचे ते नंतर संस्थेद्वारे ते डिसाईड केलं जाते. ठीक आहे. त्यानंतर मग दुसरं नोटिफिकेशन आहे. इथं बघा, अप्लाइड आपले सरकार सेवा केंद्र ॲप्लिकेशन फॉर्म 2025. तर मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्राकरिता कोणत्याही डिस्ट्रिक्टमध्ये 2 पद्धतीने जाहिरात काढण्यात येते. त्यामध्ये काही ऑनलाईन असतात आणि काही ऑफलाईन असतात. तर मित्रांनो, आता ही जी काही दुसरी नोटिफिकेशन आहे, या दुसऱ्या नोटिफिकेशनमध्ये इथं डायरेक्टली त्यांनी मेन्शन केलेलं आहे, ऑफलाईन जे काही हे अर्ज आहेत, हे अर्ज ऑफलाईनरित्या मागवण्यात येणार आहेत. तर इथं व्ह्यू या बटनावर क्लिक करून तुम्ही जे काही डिटेल आहे ते डिटेल बघू शकता. तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता, मुंबई जिल्ह्यात खालील दर्शवल्याप्रमाणे आपल्या सरकार सेवा केंद्र सुरू करायची आहे. त्याकरिता इच्छुक उमेदवार किंवा संस्थे यांच्याकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येतात. तर मित्रांनो, आता हे जे काही आपले सरकार सेवा केंद्र आहे, हे कोणत्या तालुक्याकरिता आणि किती राखीव आहेत, ह्याची संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. इथे बघा, पूर्व यामध्ये अंधेरी तालुका आहे. जसे इथं आपल्या सरकार सेवा केंद्राची एकूण संख्या आहे 22 आणि शासन निर्णय 27/3/2025 अन्वये आवश्यक असलेल्या केंद्राची संख्या म्हणजे आता पूर्व अंधेरी तालुक्यामध्ये पूर्व जो भाग आहे, या भागामध्ये टोटल 44 आपले सरकार सेवा केंद्राची यामध्ये नियुक्ती करण्यात येणार आहे. म्हणजे टोटल 44 आपले सरकार सेवा केंद्र त्यामध्ये असणे गरजेचे आहे. तर यामध्ये 22 आपले सरकार सेवा केंद्र ऑलरेडी नियुक्तीत आहेत, म्हणजे ते कार्यरत आहेत. तर उरलेले 22 आपले सरकार सेवा केंद्र यामध्ये नियुक्ती करण्यात येणार आहे. तर यामध्ये
त्यानंतर समोर बघा प्रत्येक प्रभागामध्ये एक केंद्र दिव्यांगासाठी राखीव असेल. म्हणजे जर तुम्ही हँडिकॅप आहात, अपंग आहात, तर तुमच्याकरिता हा एक सुवर्ण संधी बनू शकते. कारण तुमच्याकरिता ही आपले सरकार सेवा केंद्राची एक सीट राखीव ठेवण्यात आलेली आहे. तर त्याकरता तुम्ही अर्ज करून ते आपले सरकार सेवा केंद्र आपल्या नावावर करू शकता. तर मित्रांनो, अंधेरी तालुका, कुर्ला तालुका, बोरवली तालुका या अशा प्रकारे टोटल 374 आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. म्हणजे ॲक्चुअली बघितलं तर 748 आपले सरकार सेवा केंद्र या टोटल जिल्ह्यामध्ये लागत आहेत. त्यामधून 374 ऑलरेडी अस्तित्वात आहेत आणि 374 नव्याने भरवायचे आहेत. तर मित्रांनो, त्यानंतर पहिली वेबसाईट आहे, सॉरी पहिली जाहिरात करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये बघा, आपले सरकार सेवा केंद्र ॲप्लिकेशन फॉर्म 2025 यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन आपले सरकार सेवा केंद्र ॲप्लिकेशन फॉर्म आणि त्यानंतर एक लिंक दिलेली आहे. तर मित्रांनो, इथं बघा, ही एक लिंक आहे. या लिंकवर मला क्लिक करून इथं मग नवीन एक पॉपअप येईल. या पॉपअपवर ओके करायचे आहे. ओके केल्यानंतर जे काही आपले सरकार सेवा केंद्र मागणीकरिता एक Google फॉर्म बनवण्यात आलेला आहे. हा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. ओपन झाल्यानंतर यामध्ये जे काही माहिती आहे, ती माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप न चुकता भरावायची आहे. तर मित्रांनो, इथं बघा ईमेल आयडी, त्यानंतर काही अटी शर्ती दिलेल्या आहेत. त्या अटी शर्ती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. त्यानंतर या आपल्या सरकार सेवा केंद्राच्या जाहिरातीकरिता तुम्ही पात्र आहात की नाही हे समजून घ्या. त्यानंतर तुम्ही अर्ज करा. ठीक आहे. तर जे काही अटी शर्ती आहेत तुम्ही व्यवस्थित वाचा. त्यानंतर वरील जे काही अटी शर्ती आहे हे मला मान्य आहेत. इथं आहे आणि नाहीचे 2 पर्याय आहेत. इथं आहे यावर क्लिक करा. त्यानंतर समोर टोटल अशा प्रकारे तुम्हाला 15 पेजेस ओपन होतील. हे 15 ही पेजेस तुम्हाला व्यवस्थित एक स्टेप बाय स्टेप भरून घ्यायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर इथेच बघा एक फाईल दिलेली आहे. इथे एक जाहिरात आहे. या जाहिरातमध्ये यामध्ये सुद्धा जे काही अर्ज करण्याची लिंक आहे, ही लिंक तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्यानंतर जर तुम्हाला ही जी लिंक आहे, लिंक इथून ओपन होत नसेल, इथून क्लिक होत नसेल, तर व्ह्यू या बटनावर क्लिक करून या लिंकवर तुम्ही ओपन करू शकता. नाहीतर तुम्ही याला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर कॉपी करून नवीन टॅबमध्ये क्लिक करून घ्या, म्हणजे पेस्ट करून घ्या आणि ओपन करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जिल्ह्याकरिता म्हणजे मुंबई उपनगर या जिल्ह्याकरिता आपल्या सरकार सेवा केंद्राची मागणी करिता अर्ज करू शकता. तर मित्रांनो, आजची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असेच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. आणि नक्कीच जर एखाद्या जिल्ह्याकरिता आपल्या सरकार सेवा केंद्राची पुन्हा जाहिरात मागवण्यात येईल, तर त्यावर सुद्धा मी लवकरात लवकर तुम्हाला नोटीस देण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो.